जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात आता प्रशासन आक्रमक झालाय। शहरात ठिकठिकाणी बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी कारवाईचा इशारा दिलाय। बदलापूर शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतेवर विशेष भर दिला जात असून यापूर्वी शहराला 2 वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कारही मिळालाय। याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवकांकडून प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे। तसंच वसईसह विविध भागांतून येणारे मच्छी विक्रेते बदलापूरमधील प्रमुख चौक आणि नाक्यावर बसून विक्री करतात। काही ठिकाणी मनाई असतानाही रस्त्याच्या कडेला मच्छी विक्री होत असल्यानं त्या परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरतंय। संध्याकाळी मच्छी विक्री संपल्यानंतर अनेक विक्रेते कचरा आणि घाण तशीच सोडून जात असल्यानं नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। शहर पुन्हा एकदा स्वच्छता अभियानात अव्वल क्रमांकावर यावा यासाठी नागरिकही सहकार्य करत असल्याचं घोरपडे यांनी सांगितलंय। दरम्यान मच्छी विक्रेत्यांनी प्रशासनानं निश्चित करून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। तसंच सर्व मच्छी विक्रेत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाची भेट घ्यावी, त्यानंतर योग्य जागा निश्चित करून परवानगी दिली जाईल असंही माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केलंय। नाही, बदलापूर शहरामध्ये आम्ही सध्या स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत आणि या बदलापूर नगरपालिकेला याच्यापूर्वी 6 ते 7 वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मिळालेलं आहे। 1 वेळा वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे आणि असं असताना आता नगराध्यक्ष आणि आमच्या संपूर्ण नगरसेवकांनी, म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील आणि सर्वच जणांनी प्लास्टिक मुक्ती अभियान जोरात राबवायला सुरुवात केली आहे। आता हे मच्छीवाले जे आहेत, हे मच्छीवाले हे वसईवरून येतात आणि वसईवरनं आल्यानंतर ते प्रत्येक नाक्यावरती बसतात आणि अतिशय एखाद्या ठिकाणी सुशोभीकरण केलेले आहे त्याच्या बाजूला जाऊन बसणार आणि नाक्यावरती बसून मच्छी विक्री करणार। त्या ठिकाणी मच्छीचं पाणी पडतं, मच्छीची घाण त्या ठिकाणी तशीच संध्याकाळी ठेवून जातात आणि संपूर्ण शहरामध्ये विद्रुपीकरण होत असतं आणि हे आम्हाला मान्य नाही। कारण आम्ही सांगितलेलं आहे की मच्छीमाल्यांनी त्यांची जी काही मच्छी मार्केट या ठिकाणी आम्ही बांधून दिलेली त्या ठिकाणी बसावं त्यांनी। आम्ही वसईवरनं येतात किंवा अजून कुठे येतात किंवा स्थानिक आहेत म्हणून आम्ही तसं करत नाही आहे, कोणाच्याही हेतू पुरस्कार करत नाहीत। तर हे शहराच्या अतिशय प्राईम लोकेशनला येऊन बसतात, संध्याकाळी तसंच ठेवून जातात आणि मग संपूर्ण शहरामध्ये दुर्गंधी पसरते। याला आमचा विरोध आहे। कारण स्वच्छ भारत अभियानामध्ये पुन्हा एकदा बदलापूर नंबर 1ला येण्याकरता नागरिक सगळे बदलापूरचे सहकार्य करत आहेत। तर अशा प्रकारे बेकायदेशीर मच्छीवाल्यांनी बसू नये असा आमचा आम्ही घेतलेला निर्णय आहे। आणि राहिला विषय की जर काही मच्छीवाल्यांना त्यांचा उदरनिर्वाह करायचा आहे तर निश्चित त्यांनी एकत्र येऊन एक जागा त्यांना आपण देऊया, त्या ठिकाणी त्यांनी मच्छी विक्री करावी आणि त्यांचा उदरनिर्वाह करावा। आम्हाला कोणाच्याही पोटावरती मारायचं नाही, परंतु बेकायदेशीर आणि अशा प्रकारची जे काही घाण करत असाल तर त्याला आमचा विरोध असेल, त्याला कायदेशीर कारवाई केलीच जाणार। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।